महाराष्ट्राचे वित्तमंत्री आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। संबंध राज्याचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष असणार आहे। परंतु आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये असं नमूद केलेलं आहे की महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे आता देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये इतर राज्याच्या तुलनेमध्ये 6व्या क्रमांकावर आहे। म्हणजे मागच्या वर्षी आपण आपलं दरडोई उत्पन्न 5व्या क्रमांकावर होतं, आता ते 6व्या क्रमांकावर आलेलं आहे। आपला कर्जाचा बोजा हा जवळपास 13% वाढलेला आहे, व्याजाचा बोजा हा 15% वाढलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून कदाचित विद्यमान सरकार एक अर्थसंकल्प मांडेल, परंतु राज्याच्या कर्जाचा जो बोजा आहे तो कमी कसा करणार? राज्यामध्ये नवीन प्रकल्प येत नाही, नवीन उद्योगांची निर्मिती होत नाही, रोजगाराची निर्मिती होत नाही आणि एकीकडे कर्जावर कर्ज, कर्जावर कर्ज, व्याजावर व्याज, व्याजावर व्याज अशा पद्धतीने एकंदरीतच राज्याचं वित्त विभागाचा कारभार सुरू आहे। महाराष्ट्र कर्जमुक्त कधी होणार याचा देखील खुलासा आजच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून वित्तमंत्री अजित पवारांनी करण्याची आवश्यकता आहे।